राज्यातल्या महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी विरोधी पक्षांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली। मात्र कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे। जर कोणी बंद केला तर कारवाई करण्याचे निर्देश हायकोर्टानं सरकारला दिलेत। वकील गुणरत्न सदावर्तेंसह इतरांनी या बंदच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलेली होती। बदलापूरमधल्या अत्याचार प्रकरणानंतर आता महाविकास आघाडी आक्रमक झालेली आहे आणि याचा विरोध उद्या महाराष्ट्र बंदची हाक देऊन करण्याचा निर्धार करण्यात आलेला होता। उद्याच्या महाराष्ट्र बंदवरील हायकोर्टाच्या निर्णयावरनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। महाराष्ट्र बंद काय करता, हे राजकारण बंद करा। आज कोर्टाने देखील यांच्या बंदला इल्लीगल बंद म्हणून काहीतरी निर्णय दिलेला आहे। कोर्टाने म्हटलेला आहे अशा प्रकारचा बंदला परवानगी देता येणार नाही। ही देखील कोर्टाने तुम्हाला हाणलेली चपराक आहे। मागे पण एकदा असंच कोर्टाने दंड लावला होता, त्यातून तरी सुधारा। हा राजकीय पक्षाचं आंदोलन नाही, हा जन सैलाब आहे, लोकांच्या भावना आहेत। ज्या पद्धतीनं आमच्या शाळेमध्ये जाणाऱ्या चिमुकल्या मुली महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही आणि सरकार ऐकायला तयार नाही, प्रशासन पूर्ण सरकारच्या दबावाखाली आहे, अशा या परिस्थितीमध्ये बदलापूरमध्ये सुद्धा जनसामान्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि हा राजकीय आंदोलन नाही, हे आम्ही पहिलेही सांगितलं। आम्ही त्या आंदोलनात उतरणार, आम्हाला कुठेही नाही, आम्ही शांततेने हे आंदोलन करणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।